कालभैरवाच्या हातात जे आपण मुख पाहतो ते नेमकं कोणाचं आहे? चला जाणून घेऊया अद्भुत कथेमागचं रहस्य. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद झाला. या जगात सर्वश्रेष्ठ कोण आहे? ब्रह्मा म्हणाले, मी सृष्टीचा निर्माता आहे, म्हणून मी श्रेष्ठ. विष्णू म्हणाले, मी या सृष्टीचं पालन करतो, म्हणून मीच श्रेष्ठ. तेव्हा भगवान शिव म्हणाले, श्रेष्ठता कर्माने नव्हे तर तत्वाने ठरते. वाद वाढत गेला आणि शेवटी सत्य सिद्ध करण्यासाठी शिवानी एक अनंत अग्निस्तंभ निर्माण केला, ज्याला ना आरंभ होता ना अंत. शिव म्हणाले, जो या अग्निस्तंभाचा शेवट शोधेल तोच श्रेष्ठ ठरेल. विष्णू खालच्या दिशेने गेले तर ब्रह्मा वरच्या दिशेने उडाले. विष्णूंना शेवट सापडला नाही आणि त्यांनी सत्य मान्य केलं, परंतु ब्रह्मा खोटे बोलले की त्यांना स्तंभाच्या शेवटी केतकीचं फूल मिळालं. महादेवांना हे असत्य कळालं तेव्हा त्यांनी कालभैरव रूप धारण केलं आणि ब्रह्माचा 5वा मुख वेगळा केला. त्यामुळे भैरवावर ब्रह्महत्येचा दोष लागला आणि ते मुख त्याच्या हातात चिटकून राहिलं. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्या मुखातून रक्त वाहत राहिलं. भैरवाने अनेक तीर्थक्षेत्री भ्रमण केलं, पण दोष नष्ट झाला नाही. शेवटी जेव्हा ते काशी नगरीत पोहोचले तेव्हा तो दोष नाहीसा झाला आणि ते मुख त्यांच्या हातातून वेगळं झालं. त्या ठिकाणाला आजही कमळमोचक तीर्थ म्हणतात आणि तिथंच विराजमान आहेत भगवान काळभैरव, जे आजही सर्वांचं रक्षण करतात.